प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? आज सकाळी तुम्ही येशूशी बोललात का? तुम्ही प्रभूसोबत किती वेळ बोललात? त्यांनी तुम्हाला काही सांगितले का? दररोज देवाशी बोलणे म्हणजेच प्रार्थना. बायबल वाचन म्हणजे देव आपल्याशी दररोज बोलतो. हे दोन्ही नियमितपणे पाळले तर तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. आजही काहीतरी तुमच्या अंतःकरणाला त्रास देत आहे. काही चूक तुमच्या मनातील शांती आणि आनंद बिघडवत आहे. तुम्ही सतत म्हणत राहता, अरे मी ही चूक केली, मला असं करायला नको होतं, अरे मी असं वागलो. काहीतरी गोष्ट तुमच्या मनाला त्रास देत आहे. तुमच्यापैकी काही जण म्हणतील, माझे पाप कधीच माफ होणार नाहीत, तरीही या वचनामुळे मला काही प्रमाणात दिलासा मिळतो. या उलट माझ्यासाठी क्षमा नाही, माझी पापं अशा प्रकारे वाढली आहेत. तुमचं हृदय असं दुखावलेलं आहे का? प्रिय तरुण मुलं आणि मुली, प्रभू तुम्हाला काही सांगू इच्छितो. यशया अध्याय 1 वचन 18 मध्ये प्रभू म्हणतो, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. बर्फासारखी शुभ्र. तुम्ही कधी बर्फ पाहिला आहे का? ते पांढरं आणि चमकदार असतं. तसंच तुमचं हृदयही निर्दोष आणि पांढरं होईल. जरी ती तांबड्यासारखी असेल, जसं रक्त कपड्यावर डाग सोडतं, तसं पाप तुमच्या मोठ्या पतनाचं कारण झालं असेल. कदाचित ते पाप तुमच्या डोळ्यांनी, विचारांनी किंवा जिभेने केलं असेल. कदाचित तुम्ही कोणाला दुखावलं असेल किंवा निराश केलं असेल, त्यामुळे तुमचं अंतःकरण त्रस्त झालं आहे. कदाचित तुम्ही घरात, कामाच्या ठिकाणी किंवा इतरांशी वागताना काही पाप केलं असेल. आता तुम्ही काळजीत आहात, विचार करत आहात, हे मला माफ केलं जाईल का? मी मोठी चूक केली आहे. तुम्ही असं विचारता आहात का? प्रभू म्हणतो, माझ्या मुलांनो, जरी तुमची पापं तांबड्यासारखी असली तरी मी ती बर्फासारखी शुभ्र करेन. मी तुमचं हृदय शुद्ध करेन आणि पापाचा डाग काढून टाकीन. तुमच्या कपड्यांवर डाग पडला असेल तर ते काढण्यासाठी अनेक द्रव आणि साबण उपलब्ध आहेत. हे त्या डागावर लावलं तर तो डाग पूर्णपणे निघून जाईल आणि कपडा स्वच्छ होईल. काही डाग काढले तरी त्याचा ठसा राहतो. तुम्ही असं पाहिलंय का? मळ जाईल पण त्याचा मागोवा राहतो. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणू शकता, माझं पाप दूर झालं पण माझ्या अंतःकरणात अजूनही छळ होत आहे, डाग तिथेच राहिल्यासारखा वाटतो. तुम्ही असं विचारता आहात का? येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करेल. फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्तातच ती ताकद आहे. ते आपल्या हृदयातील पाप आणि त्याचे डागही पूर्णपणे काढून टाकेल. त्या डागाचा काहीही ठसा उरणार नाही. समजा तुम्ही पांढरा शर्ट घातला आहे. जर त्यावर कॉफी किंवा काहीतरी सांडलं आणि तुम्ही ते साबणाने धुवून वाळवलं तर तो शर्ट नेहमीसारखा दिसेल. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर त्या डागाचा हलका ठसा तिथेच राहिलेला असेल. तो डाग आधी इतका स्पष्ट दिसत होता, पण आता तसा नाही. तरीही त्याचा मागोवा राहिलाय. तो ठसाही तुमच्यात दिसणार नाही. येशूच्या रक्तानं तुम्हाला इतकं स्वच्छ आणि पवित्र केलं जाईल की पापाच्या डागाचा कुठलाही ठसा उरणार नाही. जसं बर्फ पूर्णपणे पांढरं आणि निर्मळ असतं, तसं येशूच्या रक्तात पापाचा डाग पूर्णपणे बदलण्याची ताकद आहे. मग तुम्ही का घाबरावं? तुम्ही विचाराल, यासाठी मला काय करावं लागेल? फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्ही केली पाहिजे. जो आपली पापं लपवतो तो कधीच यशस्वी होणार नाही, पण जो ती कबूल करतो आणि त्यागतो त्याच्यावर दया केली जाईल. तुमच्या शर्टावर डाग असेल तर तो पॅन्टमध्ये आत घालून किती काळ लपवू शकता? तो पुन्हा बाहेर येणार नाही का? त्याऐवजी जर तुम्ही तो धुवून स्वच्छ केला तर तो स्वच्छ दिसणार नाही का? जोपर्यंत तुम्ही लपवता तोपर्यंत त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. येशू ख्रिस्ताकडे या आणि सांगा, प्रभू, माझं जीवन डागाळलं आहे. हे पाप माझ्या अंतःकरणाला टोचत आहे. माझ्यासाठी तुझं रक्त सांडलं गेलं यावर मी विश्वास ठेवतो. कृपया मला धुवून स्वच्छ कर. फक्त हेच बोला आणि बघा, एवढंच तुम्हाला करायचं आहे. प्रभू काहीच वेगळं मागत नाही. तो असं विचारत नाही, माझ्यासमोर गुडघे टेक किंवा जमिनीवर लोळत पूजा कर किंवा कान धरून उठाबशा मार. येशूने यापैकी काही मागितलं का? अजिबात नाही. फक्त तुमची पापं कबूल करणं आणि तुम्ही पाप केलं आहे हे मान्य करणं पुरेचं आहे. आत्ताच तुम्ही हे करू शकता. गुडघे टेकण्यासाठी खोलीत जाण्याची गरज नाही. इथेच असं म्हणा, येशू, तुझ्या रक्ताने माझं हृदय धुवून टाक. माझ्या पापांपासून मला धुवून स्वच्छ कर. तुम्ही कबुली देता देता लगेचच त्याच्या रक्ताची शक्ती तुमच्यावर उतरतीये असं तुम्हाला जाणवेल. तुमच्या हृदयात लगेचच शांती आणि आनंद येईल.
डागाचा लवलेशही तुमच्या हृदयात उरणार नाही. तुम्ही आत्ताच पूर्णपणे शुद्ध व्हाल. तुमचा हात हृदयावर ठेवून प्रार्थना कराल का? येशू, पाप आणि त्याचा डाग मला सतत त्रास देतोय. हे मला पुन्हा पुन्हा आठवून माझ्या अंतःकरणाला टोचणी लावतंय. कृपया आत्ताच तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर. तू म्हटलं आहेस की मी बर्फासारखा शुभ्र होईन. त्याप्रमाणे मला धुवून पवित्र कर. माझी पापं माफ कर आणि मला शुद्ध कर. येशूच्या रक्ताची सामर्थ्य माझ्यावर उतरू दे. येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने माझं हृदय शुद्ध होऊ दे. माझ्या आयुष्यातील पापाचे डाग पूर्णपणे पुसले जावोत. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.